काय महिब्या कसा आहेस रे? बरा आहेस का रे? हं? नमस्ते मित्रांनो, मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो, ज्या मुलाखतीची संबंध बैलगाडी शर्यत क्षेत्राला उत्सुकता होती ती म्हणजे रुस्तम हिंद केसरीचा प्रथम क्रमांकाचा मानकरी महिब्या. त्याच्या घरी आलोय मित्रांनो, आणि आपल्या समवेत आहेत प्रसिद्ध बैलगाडी मालक सदाभाऊ कदम आहेत. दादा नमस्ते. नमस्ते नमस्ते. पहिल्यांदाच योग आलाय आणि आज खरंच आनंदाची तुम्हाला बातमी या मुलाखतीच्या माध्यमातून मिळणार आहे. तर काय सांगाल, इथून मागचा प्रवास कसा होता? एप्रिल पासून बैलाला इंजुरी झाली, दुखापत झाली. ते मी तुम्हाला आता व्हिडिओ दाखवेन, एक्सरे काढलेले. त्यावेळेपासून आजपर्यंत बैल जाग्यावरतीच आहे, कुठं मैदान नेलेलं नाही. आता मागल्या 15 दिवसापासून 2-4 फेरे आबांनी पहिला फेरा ठाकूरला दोघाला टाकला. त्यानंतर 1-2 बबलू कोळ्याचा त्याच्या बैलावर 1-2 फेरे झाले. परवा आपला घरचाच 1 फेरा टाकला आणि प्लास्टर वगैरे केल्यामुळं तो जो एप्रिल पासून पाऊस असल्यामुळं ते 2-3 महिने फार त्रासाचे गेले. म्हणजे आईचं दूधच आठवलं असं म्हणायला काय हरकत नाही, इतका आम्हाला त्रास होता. रात्रीचं त्याच्या अंगावरती आम्ही प्लास्टिकचा कागद असं 4 जण धरून बसायची वेळ येत होती, कारण ते प्लास्टर भिजू द्यायचं नाही. आणि प्लास्टर केल्यामुळे त्याला चालता येत नव्हतं, एका जागेवरती बांधून. खूप कष्ट घ्यावं लागेल, भयंकर त्रास झाला. म्हणजे रात्र अशी आली की मग आमच्यातलं एकाचा नंबरच लागायचा की तिथे जाऊन बसायचं. आणि पाऊस आला की मग सगळ्यांना उठवून जायचं. पावसाच्या वेळी मग 4 कोपऱ्यावर 4 कागद चौघांनी धरायचा आणि त्याला भिजू द्यायचं नाही, का तर फक्त ते प्लास्टर भिजले की बाद होणार, खराब होणार एवढंच. आई वडिलांसारखी सेवा करावी लागली, अतिशय सेवा करावी लागली. पण सेवा केलेलं फळ परमेश्वरानं मला दिलं. त्याच्यातनं तो पूर्णपणे कव्हर झालेला आहे. फक्त कटनावरती फेरा अजून काढलेला नाहीत, पण कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाही असं मला अंतःकरण सांगते. जो व्याधी होती जी मेन, ती सापडण्यासाठी का म्हणजे उशीर लागला? ते व्याधी जवळ 2-2.5 वर्ष झालं आम्हाला कुठल्याही डॉक्टरांना ते सापडले नाही. डिक्टेट होत नव्हतं. म्हणजे सगळे त्याचे 55 एक्सरे काढले, शिरोळला काढले, इस्लामपूरला काढले, आणखी एक ठिकाणी काढले. पण ते सगळे एक्सरे फुटणं, अगदी छाती, बरकड्या, मणकं ह्याचे सुद्धा एक्सरे काढले, परंतु एक्सरेत कुठेच फॉल्ट सापडत नाही. आणि बैल तर लंगडायचं थांबत नाही. फक्त बैल 3 आठवडे बांधून 20-22 दिवस बांधून ठेवला की बैल लंगडाय थांबायचा. मग त्यानंतर आम्ही मैदान करायचो. मग त्या मैदानात गेले की 1 नंबर करायचं, पुन्हा यायचं, पुन्हा 25-30 दिवस बैल बांधून ठेवायला लागायचा. त्याच्यामुळे हे होत होतं. आणि नंतर हे कुठेतरी तंत्रज्ञान ह्या वैद्यकीय क्षेत्रामध्ये यायला पाहिजे का? पशुवैद्यकीय क्षेत्र जे आहे त्याच्यामध्ये यायला हवं, यायला पाहिजे. कारण शेवाळ्या आबांच्या माध्यमातून आम्ही पहिल्यांदा शिरोळला ज्यावेळी एक्सरे काढायला गेलो त्यावेळी तिथे एक्सरे वगैरे काढले, फॉल्ट तर सापडत नाही आणि बैल तरी त्या दवाखान्यातनं लगडतच बाहेर यायला लागला. त्यावेळी आबाने, आम्ही तिथले डॉक्टर, त्यावेळी सन्माननीय महादेवराव जानकर कृषी मंत्री होते. मग त्यांच्याबरोबर चर्चा आबाने ती केली. तर आबांना तिने सांगितले की आपल्या महाराष्ट्रात तरी अजून हाडाच्या व्यतिरिक्त मसलच्या एक्सरेचं कुठं मशीन आलेलं नाही. पंजाबमध्ये आहे असं कळतंय, समजलं होतं. तर मग आबा म्हटले की सर काळजी करू नका, आपण VIP म्हणून ह्या बैलाला आपण तिकडे घेऊन जाऊ. म्हणजे VIP एखादा पेशंट कसा इतर राज्यामध्ये नेला जातो, तसा बैल हा VIPच आहे असं समजून मी मंत्र्याशी बोलतो, आपण तिकडे बैल घेऊन जाऊ. तो जसं माणसांचं हॉस्पिटलला गेल्यानंतर हे तपासलं जातं, म्हणजे नाड्या वगैरे सगळ्या तपासून काढतात, तसं अजून जनावरांचं निघलं नाही. ते निघणं गरजेचं आहे. कारण बरीचशीच आपल्यातली चांगली पळणारी बैल अजूनही काही आदो आहेत का निदान न सापडल्यामुळं. आता मला थोडीशी प्राथमिक माहिती बी भेटली की आता डोपिंग टेस्टचीही नवीन मशीन यायला लागलेल्या, सुरुवात झालेली आहे. त्याच्यामुळे बरेचसं म्हणजे डोपिंग टेस्टची आली मशीन, त्यानंतर ह्या मशीन मसल्सच्या तुमच्या एक्सरेच्या असतील किंवा बोनच्या असतील किंवा अन्य काय असतील, डोपिंग मशीन येणं गरजेचीच आहे. म्हणजे ती कॉस्टली आहे, महाग आहे. पण एकदा संघटनेच्या माध्यमातून किंवा बैलगाडी मालक यांच्या वर्गणीतनं का होईना
ती एक मशीन आपल्या म्हणजे मोठे जे आपल्यातले हिंद केसरी महाराष्ट्र केसरी मैदान आहेत हं. त्या मैदानातल्या ते डोपिंग टेस्ट होणं गरजेचंच आहे. कारण आपल्या क्षुल्लक नादासाठी म्हणजे एक दिवसाचा नाद आनंदासाठी आपण त्या बैलाशी च्या जीवाशी खेळणं हे बरोबर नाही. बरोबर. आता सगळ्यांना उत्सुकता आहे, त्याची तब्येत कशी आहे? तब्येत आता चांगली आहे. चांगली. एक 4-5 फेरे झालेत. परवा म्हणजे मागल्या आठवड्यात दादांचा पहिला फेरा काढला तेव्हाच चंद्रा दादांचा फोन आला होता की बैल पळवायचा नाही पळवायचा तुमचा निर्णय, फक्त बैल माझ्या मैदानात त्या बैलाचे पाय लागले पाहिजे, बैलाचा मी सत्कार घेणार आहे आणि बैल काही करून मी पाहिजे तर टेम्पो भाडं देतो किंवा टेम्पो पाठवून देतो, बैल इथं आलाच पाहिजे. त्यावेळी आमचा असा निर्णय झाला की आपण एक फेरा का होईना पण बैल तिथे पळवूया. म्हणून आम्ही काय केलं, पैरा वगैरे कुठल्या नादाला लागलो नाही. पण कटनाव सुद्धा बैल आता काही प्रॉब्लेम येणार नाही असा माझा आत्मविश्वास आहे. म्हणून आम्ही परवा घरच्याच गाडीचा एक फेरा काढून घेतला, चांगली गाडी पळाली. आता नियोजन कसं असेल, कोणाबरोबर पळताना? 99% घरचाच आता आम्ही पळवायचा निर्णय घेतलाय. पण चुकून 1-2 दिवस अजून बाकी आहे. ह्या 2 दिवसात जर चांगला एखादा आदत उजवीचा जर कुणाचा त्यांच्या पायऱ्याचा काही घोटाळा झाला, जर पायऱ्याचा काही घोटाळा झाला तर त्याचा विचार करू. पण नाहीच हे झालं तर मग आत्ता आमची घरची पळवायची तोच निर्णय. कारण आत्ता जे आदतच्या वासरांचे फोटो वगैरे ज्यांनी विचारणा केली तर आमच्या आबांचं ते सगळ्या जे इथली पोरं जी त्याच्याबरोबर झटायला आहेत त्या सगळ्यांचं मत आलं की ह्याच्या एवढी गती आता तुम्हाला जी वासरा आलेत पायऱ्याला तेवढी गती नाही, आपली घरचीच पळवूया. आणि चंद्रकांत दादांचा फोन आला आणि त्यांनी जे वाक्य वापरलं की पळवा अगर नका पळवू पण महिब्या माझ्या मैदानात आला पाहिजे, त्याची पावलं त्याची खुरं माझ्या मैदानाला लागली पाहिजेत. ही वाक्य ऐकल्यानंतर कुठेतरी मन थोडस त्याच वेळी निर्णय घरादारांना आम्ही सगळ्यांनीच घेतला, काही करून आपला बैल न्यायचाच. पण बैल तिथे नेल्यानंतर जे फॅन फॉलोअर किंवा जी बाकीची जवळजवळ 8-9 लाख लोक येणार त्या सगळ्यांची इच्छा, कारण हितात आपण 3-4 फेरे काढले, एक पळवून पळवायचा फेरा काढा फेरा आपल्याला तिथं मैदानात काढावं लागणारच. मग आपलं आम्ही ठरवलं की एक गाडी नोंदवून ठेवूया, इतका पैसा आपण दवाखान्याला ह्याला त्याला घालवला, एक गाडी नोंदवूया आणि एक नोंदवली घरची गाडी पळवूया. त्याला संघर्ष योद्धा म्हटलं जातं, त्या पद्धतीचाच तो आहे. त्याने जर कमबॅक केला तर तो कमबॅक कसा असेल? 100% तो कमबॅक करणार. आणि पूर्वीपेक्षा म्हणजे ज्यावेळी आदतला असताना त्यानं ज्या ओपनच्या गाड्या मारल्या अगदी त्या पद्धतीने, कारण पूर्वी ज्यावेळी त्याला इंजुरी झाली त्यावेळी बैलाचं पाय असं पूर्ण पुढे जात नव्हतं पळताना, बैल असाच पळायचा तिथल्या तिथं. पण आता आम्ही ह्यातनं बरा झाल्यानंतर 1-2-3-4 तालमी दिल्या, त्यात बघितलं तर त्याचे पाय असं पुढे जायला लागले. म्हणजे इथं पाठीमागे इंजुरी असल्यामुळे त्याचा पाय असा लांबत नव्हता. आणि निश्चित आम्हाला खात्री तिची आहे की त्यातनं तो बरा झालाय, कटनाचा वगैरे आता काय प्रॉब्लेम त्याला येणार नाही आणि पूर्ण गॅप मिळाला, विश्रांती मिळाल्या. तसंच ह्या बैलासारखंच मी आवर्जून नाव घेईन शिरसवच्या रायफलची, विश्रांती घेतल्या, आजारातनं बरा झालाय, तोही बैल आता चांगला पळतो. याचा पण कमबॅक बघण्यासारखा, कमबॅक अतिशय चांगला. पुन्हा भैयांचा संभाजीनगरला जो बैल आहे तोही बैल अतिशय चांगला. हे 3-4 बैल म्हणजे मी त्यांच्या पाठोपाठ त्यांच्या, पण त्या 2 बैल तरी मी आज गॅरंटी, आता मी माझाच म्हणणं बी बरोबर नाही पण निश्चित खात्री आहे गॅप चांगला मिळालाय, विश्रांती मिळाल्या आणि ही बैल नव्यानं उभारी घेऊन जसं फिनिक्स पक्षाचं काम आहे बरोबर तसं 100% हे करणाऱ्यांनी फॅन फॉलोअर्स बैलगाडी शौकीनांचं हे 2-3 बैल निश्चित नाव करणार. ह्या सगळ्या जो तुमचा काळ गेला, सगळा जो दुखापतीचा काळ असेल किंवा त्याचा तो स्ट्रगल होता, त्या काळामध्ये तुमच्या सगळ्या कुटुंबानं, सर तुम्ही आणि मॅडम यांनी काय म्हणजे धडा काय घेतला? याच्यात आम्ही आमचा एक घरचा सदस्यच, मी तरी मला 2 मुलं, दोन्ही मुलं इंजिनियर, परंतु तिसरा मुलगाच असं समजून मी आणि आमची माझी पत्नी मॅडमने आम्ही त्याची सेवा केली आणि त्याच्यावर लक्ष दिलं. फक्त एवढंच की त्याने नाव कमवले आणि आदू बैल, आजारी बैल, लंगडणारा बैल आपल्या घरात असा सांभाळण्यापेक्षा चांगला करूया, पळवायचा कॅन्सल केला तरी चालतो, फक्त चांगला बैल चांगला चालला पाहिजे, चांगला करूया, सुस्थितीत बैल आपल्या दावणीला ठेवूया, एवढ्यासाठी आम्ही सगळे केलं. आणि खरोखर तुम्ही मागाशी म्हटलं ते संघर्ष योद्धा,
खूप संघर्ष बैलाने केला आणि आम्ही केला. ज्याच्या पाचवीला संघर्ष पुजलेला असतो त्याच्या पाठीमाग फार मोठं यश असतं आणि ते यश एकदा जर जगासमोर आलं तर त्याचा संघर्ष लोक वाहवा करतात त्या संघर्षाची. त्याच पद्धतीचं त्याचा कमबॅक असणार. 100% कमबॅक असणार आहेत. आमचे PSI आहेत मुंबईला, होनमाने साहेब म्हणून इस्लामपूरचे. त्यांचा दर आठवड्याला म्हणजे तिने म्हणजे मला ते परवा सुट्टीला आली होती, अगदी अक्षरशः तिने भया डोळ्याचं पाणी काढलं. मी मैदान बघायची बंद केली की युट्यूबला बघितल्यानंतर जर माहिती आहे म्हटलं तरच मी ती मैदान बघतो ना. मी मैदानात म्हटलं तसं करू नका साहेब, सगळ्या बैलांना आपण एकसारखं सोडूया आपला, आणि सगळ्यांच्या आशीर्वादानं सगळ्यांच्या ह्यानं आपला बैल कव्हर झालाय निश्चित तुमच्या. आणि मी परवाचा व्हिडिओ सुद्धा त्यांना टाकला तर तिने समाधान व्यक्त केलं. म्हणजे असे अनेक लोक आहेत. सगळ्यांनी समाधान व्यक्त केलं. आदरणीय डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार दादांच्या विषयी काय सांगाल? पुन्हा एकदा फार मोठं धाडस केलंय. या क्षेत्राला एक वेगळं मोठं ग्लॅमर आणण्यासाठी त्यांनी फार मोठं कष्ट घेतले आणि ते ग्लॅमर येऊ लागलंय. एवढं मोठं मैदान होत आहे. फॉर्च्युनर प्रथम क्रमांकाची मानकरी गाडी आहे. मी तुम्हाला आठवते का बघा, गेल्या वेळी मैदान झालं त्यावेळी आणि मी तुम्हाला मुलाखत दिली होती की कुठला माईचा पुत्र एवढी मोठी शर्यत घेणारा अजून तरी नाही. ह्याच्यापेक्षा मोठी शर्यत घेणारा फक्त चंद्रहार घेतली तर चंद्रहार दादाच घेतील. आणि दादांचं एक स्वप्न आहे की शेतकऱ्याला न्याय देऊन, जसं कुस्ती महाराष्ट्र केसरी झाल्यानंतर त्यांना काहीतरी मानधन चालू राहतं, हे दादांचं पेन्शनच्या रूपात, तसं दादांचं म्हणणं आहे की ह्या अधिवेशनांच्या रूपानं शासनाकडून मला ह्या उतार वयाच्या बैलांना मला काहीतरी मानधन चालू करायचं आहे. त्यासाठी माझी ही सगळं धडपड आहे. नाही तर काय कुठलाही त्यांचा बैल पळत नाही किंवा त्यांच्या नातेवाईकांचा पळत नाही, पण एवढा मोठा अवाढव्य खर्च करून ते हे मैदान घेत आहेत. एवढं मोठं बक्षीस आहे. 3-4 मैदान एकाच दिवशी होणार आहेत. जनरलचं असेल, श्वान शर्यत असेल आणि आपलं 3 फेऱ्याचं. पब्लिक मोठ्या संख्येने येणार आहे. पब्लिकला तुम्ही फॅन्सला आणि जे प्रेक्षक वर्ग येणार आहे त्यांना काय आव्हान करतात ह्या मुलाखतीच्या माध्यमातून? पब्लिक आणि फॅन फॉलोअरना मी एक या मुलाखती माध्यमातून विनंती करेन की दादानी पूर्णपणे प्रेक्षकांना बसण्यासाठी किंवा पब्लिकला पूर्ण मैदान बघण्यासाठी गॅलरी उभा केलेली आहे. त्या गॅलरीमध्ये जाऊन बसा. तिथे तुम्हाला सगळ्या प्रकारच्या सोयी उपलब्ध होतील. अगदी खाणं असेल, प्यायला पाणी वगैरे सगळं असेल. आणि एखाद्या बैलाच्या पाठीमागनं जात असताना तिथले जे नियम आहेत, उदाहरणार्थ आमचा मैब्यावर पाळलेला बकासूर, त्या खरोखर मोहिलला सुद्धा त्याचा त्रास होतोय. बरोबर आहे की बैल आत घेऊन जाताना किंवा खाली सुट्टीला नेल्यानंतर त्यांना जे सुट्टीच्या वेळी जे काय करायचं आहे, बैलाला आत दाबणं बाहेर दाबणं, हे फॅन फॉलोअरच्यामुळे त्यांना त्रास होतोय. किंवा आता मागल्या बऱ्याच मैदानात जर तुम्ही बघितलं तर कडनं बकासूर चालल्यानंतर गाडी फॉल्ट झाली. त्याला केवळ कारण बैलाकडे दोष अजिबात नाही, केवळ फॅन फॉलोअर म्हणजे त्यांचा जो आनंद आहे त्या आनंदापोटी ते पुढे जात आहेत आणि ते पुढे गेल्यानंतर बैल आत जातात. तर त्या सगळ्यांनी ह्या मैदानाचा लाभ घ्यावा. 2-2.5 एकराचं मैदान आहे. दादानी तर त्यांच्या मुलाखतीत सांगितलं जिथं तुम्ही बसाल तिथून तुम्हाला पूर्णपणे मैदान दिसणार आहे, इतकी सोय केलेली आहे. त्यामुळे कुणीही मैदानाला गालबोट लागेल असं कृपया करू नका. दादांचं खच्चीकरण करू नका. दादा ह्याच्यापेक्षा काय पुढल्या दुसऱ्या करतील सांगता येत नाही. म्हणून दादांच्या पाठबळ द्या, त्यांचे करतायत त्यांना साथ द्या, त्यांच्या सूचनांचे पालन करा. समालोचक जे सांगतायत त्याचं पालन करा आणि जे बैल पळतायत त्याचा पूर्णपणे आनंद घ्या. कुठंतरी पुढं चांगले दिवस येणारे ह्याची आज तुम्हाला चाहूल लागली का? 100%. मला गेल्या जे थारचं मैदान घेतलं त्याच वेळी मी सांगितलं होतंच की कोण करू शकत नाही, पण दादा ज्यावेळी खासदार होतील किंवा कारण ह्याला कुठेतरी राजकीय पाठबळ सुद्धा पाहिजेच. आणि शिवसेनेच्या रूपानं ते जमवत आहेत. म्हणजे ते एकही दिवस घरात नाहीत. आता एवढी मोठी तालीम म्हणजे त्यांना तसं ही व्याप करण्याची काहीच गरज नाही. इतकी मोठी व्यक्ती असताना सुद्धा सर्वसामान्यांसाठी करतायत. आणि खरोखर दादांना जर साथ केली तुम्ही आम्ही सगळ्यांनी, म्हणजे एक बैलगाडी मालक म्हणून मी किंवा प्रसिद्धी विभाग म्हणून तुम्ही आणि शेतकरी लोकांनी, तर दादा निश्चित बैलगाडी गोसंवर्धनाच्या रूपानं बैलगाडीवाल्यांना चांगले दिवस वेगळ्याच उंचीवरती नेऊन 100% वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवतील. आता दादाने 100 गायींचं हे सुद्धा तिथेच केलंय. म्हणजे लाडक्या बहिणींना कोण करते सांगा? भाऊ भावाला काय दिला झालाय. बरोबर. आणि एवढं मोठं द्यायचं केवळ संवर्धन व्हावं
की त्या गायीला समजा एखादा खून झाला तर तो खून विकला तर त्याच्या रूपानं लक्ष्मी लक्ष्मी घरात घरात येईल, हाच उद्देश त्यांचा. बघा मित्रांनो, सदाभाऊ आज दिलखुलास बोलतायत. आज त्यांच्या कुटुंबासाठी आणि त्यांच्या ह्या इथल्या जे वास्तूमध्ये एक वेगळं नवचैतन्य दिसून येतंय. कारण की उद्याच येणारा चांगला काळ त्याची चाहूल लागलेली आहे आणि ते आपल्याला महिब्याच्या पाळाच्या माध्यमातून भविष्यात दिसणार आहे. आणि आजचा दिवस तुमच्या कशासाठी कसा आहे, म्हणजे आज सगळे युट्यूबर आले तुमच्याकडे? ते मला तर असं सकाळी ह्यांचा फोन आला, शांडी भाऊंचा फोन आला. आता आमच्या गावातले एक महिला आमची भगिनी युट्यूबवर आहेत, त्यांना सुद्धा मी त्यांना सांगितलं मी मुलाखत देतो, तुम्हालाही तुमचा फोन आला त्यावेळी एकदा दे. तसंच सांगितलं. मला एक करायचं होते की सगळं हे केल्यानंतर ज्यावेळी बैल मैदानात पडेल, बैलाच्या अंगावर गुलाल पडेल, त्यावेळी सगळ्यांना आनंदानं द्यायची होती. पण आता काय झालं, तुम्हाला जास्त लोकांचा ही सोसावा लागला, म्हणजे कमेंटच्या कमेंट की येणार आहे का नाही सांगा. येणार आता माझा मोबाईल उघड तर व्हॉट्सअपला बरेच फॉलोअर नाही, येणार आहे का फक्त आम्हाला सांगा, येणार असला तर आम्ही बघायला येणार. म्हणजे मी त्यातले बऱ्याच जणांनी सांगितलं बैल येईल नाही येईल तो भाग वेगळा, फक्त तुम्हाला घरात बसून चांगलं बघायला मिळेल एवढंच मी त्यांना विनंती करतो. पण त्यांना फक्त तिथे येऊन बैल बघायचा आहे. आज इथं दररोज कमीत कमी 100 ते 150 लोक तरी इथं बैल बघायला येतात. सर, तुम्ही जे आत्ता वाक्य वापरलं की 100 ते 150 लोक इथं येत आहेत. तुम्ही शिक्षक आहे, मीही आहे शिक्षक, आपला पेशा एक आहे. आपण नेहमी समाजामध्ये नवीन विद्यार्थी आणि चांगली पिढी घडवण्याचा प्रयत्न करतो. तर सर, ही एवढी प्रसिद्धी, एवढी प्रतिष्ठा, एवढा मान सन्मान इतर कुठल्या गोष्टीमध्ये तुम्हाला मिळाला असता का? नसता मिळाला. म्हणून तरी स्वर्गीय पंढरीनाथ फडकेंनी माझ्या पुढं कोटीनं रुपये ठेवले होते. परंतु त्यावेळी मी त्या पैशाकडं म्हणजे त्यांना दर्शन घेतलं, पाया पडलो की मी तुमच्यासाठी वाटेल ते करेन, तुमच्या शेडवरती बैल घेऊन येतो, पण मी बैलापाशी थांबणार, पण बैल काही विकणार नाही. बैलगाडी शर्यत क्षेत्रातला देव माणूस म्हणजे कैलासाचे पंढरीशेठ फडके, म्हणजे त्यांच्यासारखा बैलगाडी शर्यत क्षेत्रामध्ये दुसऱ्या कोणताही दिलदार व्यक्तिमत्व आणि दानशूर व्यक्तिमत्व तर नाही अजूनपर्यंत झालेलं. खरंच राजा माणूस होता तो. त्या माणसानं अनेकांना उजेडात आणलं आणि पाठबळ दिलं आणि त्यामुळेच आज अनेक जण चांगल्या उंचीवरती पोहोचलेले आहेत. सर, तुम्ही वेळ दिला, महिब्याचं नियोजन सांगितलं, तर मी माझी फॅन्सला विनंती आहे की महिब्या येणारे सदाभाऊंनी ज्या पद्धतीनं तुम्हाला सांगितलेलं आहे त्या पद्धतीनं सगळ्यांनी सहकार्य करा. आपल्या सगळ्यांचा लाडका रुस्तमे हिंद केसरी महिब्या हा श्रीनाथ केसरी मैदानामध्ये दिसणार आहे. तर अजून काय तुम्हाला व्यक्त व्हायचं असेल तर व्यक्त व्हा माझ्या प्रश्नांच्या व्यतिरिक्त. आता स्वर्गीय पंढरीनाथ फडके आप्पांचं नाव आपण म्हणजे घेतलं, खरोखरच ते देव माणूस. ते दुर्दैवानं त्यांचं जे झालं ते न होता जर ते आज हयात असते आणि ह्या मैदानाला असते तर आणखी 1,00,000-2 लाख पब्लिक 100% वाढले असते. आणि अनेक मैदानं म्हणजे त्याने संघटनेच्या मागं लागून संघटनेमार्फत एखादं असं मैदान घेऊया, किंवा आता दादांचं जे मत आहे की मला ते कायमस्वरूपी स्टेडियम सारखं करायचं आहे, म्हणजे बैलगाड्यासाठी खास. कारण दिवसेदिवस ज्यावरती तुमचा आपला मानखटाव तालुका जो होता तिकडे पूर्वी पाणी नव्हतं, बरोबर. आता पाण्याचं झाल्यामुळं सुरू झालं, शेती कमी पडायला लागली, बागायती जास्त व्हायला लागल्या. ही दिवसेंदिवस तसं करून ते काही दिवसानं पूर्णपणे बंद. आता आमच्या भागात कराड तालुक्यात कारखाना चालू झाल्यानंतर ऊस तुटून गेल्याशिवाय फाटीच पडत नाही. त्याच पद्धतीचं पुणे जिल्ह्यात त्याच पद्धतीचं सगळे म्हणजे शहरी भागात पण आहे, मुंबई भागात पण मध्ये पण आहे आणि पुणे जिल्ह्यात ही तीच परिस्थिती. चंद्रार दादा डबल मराठी केसरी यांचं एक मतच त्यांचंच आहे. म्हणजे आम्ही असं गप्पा मारत बसल्यानंतर ते सांगतात की मला कायमस्वरूपी शासनाच्या वतीने एक स्टेडियम करायचे, म्हणजे ज्या ज्या महाराष्ट्र केसरी असतील, भारत केसरी असतील त्यांना घ्यायचं आहे, त्या स्टेडियमला येऊन मैदान घ्यायचं. मला एक आमचे सकाळी पत्रकार मित्रांचा फोन झाला, त्यांच्या बोलण्यातनं असं जाणवलं की माझे ते नेहमीच वाईट वगैरे बघतात, आम्ही पॉडकास्टला बरोबर असतो, तर त्यांनी मला एक सहज बोलता बोलता वाक्य वापरलं. ते सांगलीला जे मैदान होणार आहे ना त्या मैदानाची दखल इंटरनॅशनल मीडिया घेणार आहे, 100% घेणार. कारण जो आता तुमच्या युट्यूबवर अभिनंदन मी अशासाठी करेन की त्यांनी ह्या खेळाला इतकी प्रसिद्धी दिली की जवळजवळ मला कोणतरी म्हणा 80 देशात त्याचा प्रसार झाला. तो खेळ काय हे जाणून घेण्यासाठी जे आपले इतर देशातले जे आहेत
प्रेक्षक आहे ते जाणून घेण्यासाठी हा खेळ काय जाणून घेण्यासाठी आणि अदर लँग्वेजमध्ये आता सध्याच्या कंडिशनला आउट ऑफ कंट्रीची जी लँग्वेज आहे म्हणजे बाहेरच्या ज्या देशातल्या ज्या भाषा आहेत त्या भाषांमध्ये व्हिडिओ मोठ्या प्रमाणावरती पाहिले जात आहेत. हो 100% पाहिले जात आहेत आणि त्याची दखल खरोखर म्हणजे इतका आनंद वाटतोय म्हणजे आज तुमच्या युट्यूबच्या माध्यमातून प्रत्येक घरात जर टीव्ही उद्या 9 तारखेला जर मैदान बघितलं तर त्या महिला वर्ग काही मालिका बघण्यात वगैरे त्यांना छंद असतो पण त्या सुद्धा त्या दिवशी मालिका बघत नाहीत पण तेच बघत बसतात इतकं सगळ्या म्हणजे लहानापासून थोरापर्यंत हा अगदी. आणि म्हणून मी तुमचं पुन्हा एकदा अभिनंदन का करेन. आता मला गेल्या 7 महिन्यात मी कुठल्याही मैदानाला गेलेलो नाही पण एकही मैदान घरात बसून चुकवलेलं नाही. बरोबर. तुमच्या माध्यमातून ते मला बघायला मिळतं. अगदी मागल्या महिन्यातलं मागल्या 2 महिन्यातलं मागल्या 6 महिन्यातलं बघायचं म्हटलं तरी ते बघता येते. सर तुम्ही वेळ दिला. बऱ्याच दिवसांची इच्छा होती की सरांची मुलाखत घ्यायची तर आपण मुलाखत घेतलेली. मित्रांनो तुमच्या सगळ्या बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरे मिळालेली आहेत. नंतर अजून पुन्हा काही कालावधीनंतर निवांत मोठी मुलाखत तुम्हाला पाहायला भेटणार आहे. धन्यवाद सर. थँक्यू.